राज्याच्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्गातून कुणाला स्थान मिळणार याचा सस्पेन्स अखेर संपलाय। कणकवलीचे भाजपचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। त्यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे पर्व सुरू होणार आहे। राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्गातून कोणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स अखेर संपलाय। भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात राणे पर्व सुरू होत आहे। याआधी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद भूषवलंय। त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्याकडे पालकमंत्रीपद जाण्याची चिन्ह आहेत। नितेश राणे यांनी यंदाच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली आहे। त्यामुळे पहिल्यापासूनच मंत्रिपदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव होतं। त्यांनी अलीकडच्या काही वर्षात हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून स्वतःची प्रतिमा तयार केली होती। सिंधुदुर्गातून शिंदे शिवसेनेकडून दीपक केसरकर तर भाजपकडून नितेश राणे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती। मात्र त्यात केसरकर यांचं नाव मागे पडून नितेश राणे यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालंय।